बातमी औरंगजेबाच्या कबरी संदर्भात आहे। नागपूरच्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्यासाठीच NIAची टीम दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भातली अधिकची अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, काय सांगाल? NIAची टीम दाखल झालेली आहे, नेमकं कोणकोणत्या भागामध्ये ते तपासणी करणार आहे? वैष्णवी औरंगजेबाच्या कबरीच्या वादानंतर कुठेही ठिणगी पडू नये याची खबरदारी NIAची टीम घेणार असल्याचं कळतंय आणि ती एक टीम मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पोहोचलेली आहे। विशेषतः काल सायंकाळी छत्रपती संभाजीनगर शहरात त्यांनी पाहणी केली, रेकी केली। शिवाय खुलताबाद इथं जाऊन सध्याची जी तपास यंत्रणा काम करते आहे, प्रशासन कसं काम करते याचाही त्यांनी आढावा घेतलेला आहे। विशेष म्हणजे मराठवाड्यातल्या ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी दंगलीची पार्श्वभूमी अशा जालना, बीड, उदगीर, नांदेड अशा ठिकाणीही NIAची टीम जाऊन तिथं पाहणी करते, बारीक लक्ष ठेवते, जेणेकरून कुठली दंगल उचलू नये किंवा तशा दंगलीला कारणीभूत असणारे व्यक्ती ऍक्टिव्हिटी करू नये। एकंदरीतच आपण पाहतोय की संवेदनशील ठिकाणं जी आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली, त्या सगळ्या ठिकाणी NIAची ATSची टीम आता पाहणी करणार आहे आणि नेमकं या तपासातून पुढे कायदा किंवा काय दक्षता घेतली जाते हे देखील पाहावं लागणार आहे। धन्यवाद माधव, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। आणि यानंतर राजकीय बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, मात्र त्या सगळ्यांचा सविस्तर आढावा नाही तर वेगवान आढावा आपल्याला घ्यायचा आहे न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली। विधान परिषदेत नियमानुसार कामकाज होत नसल्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांची राज्यपालांकडे त्यांनी तक्रार केली। तर सरकार महाराष्ट्राच्या विधानसभेचा अपमान करतंय असा आरोप देखील आदित्य ठाकरेंनी केलाय। नागपूर दंगलीवरून ठाकरेंनी शिंदेंकडे बोट दाखवलंय, कारण एका ठिकाणी भाजपचे आमदार नगरविकास खात्यातील भ्रष्टाचार बाहेर काढतायत तर दुसरीकडे नागपुरात दंगल घडतीये। त्यामुळे ही दंगल नेमकी कुणाची असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केलाय। बोगस अर्ज प्रकरणात विखे पाटलांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय। विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 9 कोटी बोगस कर्जमाफी प्रकरणी संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आणि या प्रकरणात अरुण कडू यांनी तक्रार दाखल केली होती। सतीश भोसले उर्फ खोक्याची आज पोलीस कोठडी संपली आहे आणि त्याला शिरूरच्या फौजदारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। वकिलांच्या युक्तिवादानंतर खोक्याला आता पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। बीडच्या आश्रमशाळेतील दिवंगत शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केली होती। आता त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली आहे। त्याचबरोबर नागरगोजे यांची पत्नी आणि दिराला रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सुळे म्हणाले। MMRDAनं या वर्षात कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेचं काम हाती घेण्याच्या अनुषंगानं हालचाली केल्या आहेत। या मेट्रो मार्गिकेचा अभ्यास करण्यासाठी MMRDA कडून लवकरच सल्लागार नेमला जाणार आहे आणि त्यामुळे लवकरच बदलापूरकरांना मुंबईत येण्याचा प्रवास आरामदायी होणार आहे। या मेट्रोवरती 15 स्थानकं असणार आहेत। मुंबई नागपूर मुंबई आणि पुणे नागपूर पुणे या दरम्यान उन्हाळी विशेष 98 रेल्वे गाड्या सुरू करणार आहेत। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊनच मध्य रेल्वे नागपूर विभागानं मुंबई पुणे आणि नागपूर दरम्यान विशेष गाड्या सुरू करण्याचा हा निर्णय घेतलाय। उन्हाळी सुट्ट्यांच्या निमित्तानं बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते आणि त्यामुळेच मध्य रेल्वेनं कोकण मार्गावरती उन्हाळ्यात विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत। मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून CSMT करमाळी CSMT विशेष रेल्वेगाडी धावणार आहे। निलंबित वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर हिच्या नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रांबाबत नाशिक विभागीय आयुक्तांनी अहवाल मागवलाय। अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवलेल्या या अहवालात तब्बल 12 मालमत्तांचा उल्लेख आहे आणि याच पार्श्वभूमीवरती नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडून खेडकर कुटुंबियांना कारण दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे। राज्यातील सातबाऱ्यांसंदर्भात राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। सातबाऱ्यावरील सर्व मृत खातेदारांऐवजी वारसांची नावं नोंदवली जाणार आहेत आणि यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले।
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. राम सुतार यांचं वय 100 वर्ष आहे आणि आजही ते शिल्प तयार करतात, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. क्रिकेटर यजुवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा अधिकृतरित्या विभक्त झालेत. वांद्रे कोर्टात त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी देण्यात आली आहे. धनश्री आणि यजुवेंद्र यांच्या मध्यस्थीनंच पोटगीच्या अटींवरही अंतिम निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार आता धनश्रीला चहलनं 4.75 कोटी रुपये देण्याचं मान्य केलंय. लंडनहून आलेल्या 35 वर्षीय मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याची प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं हत्या केली आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला रुग्णालयात आणलं होतं. रुग्णालयातून बाहेर पडताना वकिलांनी कोर्टाच्या परिसरातच साहिलला मारहाण केली. राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना यंदाच्या वर्षापासून सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार आहे. राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीनं मान्यता दिली आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली आहे. IPL 2025 स्पर्धेला 2 दिवसांचा अवधी बाकी असतानाच बीसीसीआयनं मोठा निर्णय घेतलाय. चेंडूंच्या लकाकीसाठीच आता गोलंदाजांना चेंडूंवरती लाळ लावण्यास परवानगी दिली आहे. चेंडूंच्या लकाकीसाठी गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक लाळ आणि घामाचा वापर करत होते, पण कोरोना काळात वाढत्या प्रादुर्भावामुळे 2020 मध्ये यावरती बंदी घालण्यात आली होती आणि आता ही बंदी उठवण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत 60,914 घरकुलांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. त्यापैकी 60,192 प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील देण्यात आलाय. म्हणजेच एकूण प्रस्तावांपैकी 98.81% अर्जांना मंजुरी मिळाली आहे. राज्यातील 22 जिल्ह्यांतील 54 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. पीक विमा योजनेअंतर्गत 2,160 कोटी रुपयांच्या भरपाईला मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकार लवकरच विमा कंपन्यांना 700 कोटींचा पहिला हप्ता देणार आहे. कंपन्यांना हप्ता मिळाल्यावरती शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल. आणि यानंतरची बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. 8 लाख महिलांनी लाडकी बहीण आणि नमो शेतकरी योजनांचा लाभ घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळेच आता या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 6,000 मिळण्याची शक्यता आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकार 6,000 आणि केंद्र सरकार 6,000 असे एकूण 12,000 देतात. मात्र लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार महिलांना शासकीय योजनांतून वर्षाकाठी 18,000 रुपयांपेक्षा अधिक पैसा दिला जाणार नाहीये. त्यामुळेच आता लाडकी बहीण योजनेच्या नियमात बदल केले जाणार असल्याची माहिती आहे. यानंतरची बातमी ही लाडकी बहीण योजनेसंदर्भातच आहे. लाडकींना 2100 रुपये देणार नाही असं आम्ही बोललेलो नाहीये, पण आर्थिक परिस्थिती बघून लाडकींना 2100 देऊ असं विधान परिषदेमध्ये अजित पवारांनी सांगितलंय. तर शेतकरी कर्जमाफीबाबत माहिती गोळा करण्याचं काम सुरू असल्याचंही अजित पवार म्हणाले. त्यामुळे लाडक्या बहिणींसह शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळण्याची आता शक्यता वर्तवली जाते. आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही. आम्ही देणार आहे. ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे. आम्ही त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे. मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे. सध्या आम्ही 1,500 रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ. शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं काम चाललेलं आहे. आणि यानंतर पुन्हा बातम्यांचा वेगवान आढावा. धाराशिवमध्ये औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं हिंदू संघटना आक्रमक झाल्यात. उमरगा तालुक्यातील नारंगवाड इथे हिंदू संघटनांनी रस्त्यावरतीच टायर पेटवलं आणि रास्ता रोको केलं. आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी हिंदू संघटनांनी केली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
औरंगजेबाची कबर पाडण्यावरून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी संतापलेत. देशाची प्रगती होणार असेल तर कबर उघडून टाका, फक्त हिंदू मुस्लिम वाद केला जातोय असा थेट आरोप आझमींनी केलाय. नागपुरातील हिंसाचार घटना घडण्याच्या पूर्वीचे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेत. काही तरुण शिवाजी पुतळ्याकडे पाहणी करतानाचे हे व्हिडिओ आहेत. हे व्हिडिओ व्हायरल होत असून पोलीस याचा तपास करतायत. यात हिंसाचार घडवणारे कोण होते का याची तपासणी केली जाते. नागपूर हिंसाचार प्रकरणात फाहीम खानला अटक झाल्यानंतर आता दुसऱ्या मास्टर माइंडला अटक करण्यात आली आहे. सय्यद असीम अली खान असं त्याचं नाव असून त्यानं मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा पदाधिकारी तो आहे आणि याआधी एका हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणातला त्याला अटक सुद्धा झाली होती. त्याच्यावरती दंगा भडकवण्याचा संशय आहे. कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये ऑनलाईन वेबसाईटवरूनच लहान मुलांसाठी बंदूक मागवली होती. मात्र त्या पार्सलमध्ये बंदुकीऐवजी दगड पाठवण्यात आलं. त्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत. तसंच डिलिव्हरी बॉयचा जबाब नोंदवला आणि त्याच्याकडून रोख पैसेही परत घेतले. तू सांग रे, तू एक वेळा सांग. रेशन दुकानांमधून आता पैसे मिळणार आहे. रेशन दुकानांवरती ऑनलाईन पॉस मशीनच्या माध्यमातून मिनी बँक चालवली जाणार आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात प्रयोग राबवला जातोय. तर रेशन दुकानावरती मिनी बँक चालवणारा नंदुरबार जिल्हा हा राज्यातला पहिला जिल्हा ठरणार आहे. धुळ्यात हॉटेल आणि परमिट बार असोसिएशनच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारनं वाईन शॉप आणि बियर बारमधून होणाऱ्या मद्य विक्रीवरील टॅक्स 10% तसंच परवाना नूतनीकरण शुल्कात वाढ केल्याच्या निषेधार्थ आंदोलन केलंय. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेधही व्यक्त केलाय. बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देश पातळीवरती आंदोलन सुरू आहे. महाडमध्ये सत्याग्रह दिनासाठी आलेल्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी चौदार तळ्यासमोरच निदर्शनं केली. महाबोधी महाविहार मुक्त करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. ठाणे पालिकेच्या मुख्यालय इमारतीबाहेर काँग्रेसने ढोल वाजवून निषेध आंदोलन केला. शहरातील विविध समस्या आणि हक्कांचं डम्पिंग ग्राउंड नसल्यानं आंदोलन करण्यात आले. तसंच पालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ठाण्यातील नागरिकांच्या घरातील प्रीपेड मीटर अचानक लावण्यास सुरुवात केली आहे. या मीटरमुळे सरकारला 12,000चा भुर्दंड पडणार आहे. प्रीपेड मीटर अचानक बंद झाला तर याची जबाबदारी अदानी कंपनी घेणार आहे. अदानी कंपनीच्या लोकांनी गळ्यात आय कार्ड असणं आवश्यक आहे. तथा आमच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा अविनाश जाधवांनी दिला. पत्र लावलं पाहिजे की उद्या अशी आमची लोक येणार आहेत, तुम्ही तिथे थांबा, आम्ही तुमचे मीटर बदलणार. अंधेरीच्या न्यू इस्टेट महाकाली गुफा रोडवरती मोठी आग लागली आहे. यातील पहिल्या मजल्यावरील गाड्यांना आग लागली आहे. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. अद्याप आगीचं कारण अस्पष्ट आहे. अग्निशमन दल आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तर हवेत धुराचे प्रचंड लोट दिसत आहेत. पालघरमधल्या मनोर वनविभागाच्या तामसई इथल्या लाकूड डेपोला भीषण आग लागली होती. अज्ञातांकडून डेपोला आग लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आगीत लाखोंचं लाकूड जळून खाकही झालंय. कराडच्या यशवंतनगरमध्ये सह्याद्री साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाला. कारखान्यात ESP टेस्टिंग करत असताना ही घटना घडली आहे आणि या घटनेत 3 कर्मचारी गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
आणि यानंतर एक मोठी बातमी आपण पाहतोय. फडणवीसांनी एक मोठी घोषणा केली आहे, त्या संदर्भातली ही बातमी आहे. गोहत्येचा गुन्हा वारंवार करणाऱ्यांवरती मकोका लावण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच हा इशारा दिलाय. तशी घोषणाही त्यांनी गुरुवारी विधानसभेत केली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरती फडणवीसांनी ही घोषणा केली आहे. राज्य सरकार गोहत्या प्रकरणांवरती बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि हे गुन्हे थांबवण्यासाठीच सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. यानंतर पुन्हा 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे वळतोय. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागून कर्मचाऱ्यांना चालकानेच मारल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. कर्मचाऱ्यांनी मजुरीचं काम सांगितल्याचा राग चालकाच्या मनात होता. गाडीला आग लावल्यानं 12 पैकी 4 जणांचा मृत्यू झालाय आणि या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे हे कर्मचारी होते. अमरावतीच्या वरुडमध्ये विद्यार्थिनीनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. अंकिता शेंडे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. पटेल लेआउटमधील सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन तिनं आत्महत्या केली. या विद्यार्थिनीनं नेमकी कशासाठी आत्महत्या केली आहे याचं कारण अजून तरी समोर आलं नाहीये आणि या संदर्भातील तपास सध्या पोलीस करतायत. आणि त्या टोल संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. समृद्धी महामार्गावरती प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. 1 एप्रिलपासून समृद्धी महामार्गावरती 19% टोल वाढ लागू करण्यात आली आहे. नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झालाय आणि याच मार्गावरती प्रवासासाठी 1290 रुपये टोल द्यावा लागणार आहे. पुढील 3 वर्षांसाठी म्हणजेच 31 मार्च 2028 पर्यंत हे टोल दर लागू असतील.